दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की आज मंगळवेढा शहरातील जोगेश्वरी मंगल कार्यालय या ठिकाणी भालके गटाने आपली बैठक बोलली होती, तीर्थक्षेत्र विकास आघाडीची. आणि येत्या 12 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये भालके गट हा शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीमध्ये आहे. आणि तत्पूर्वी ते आपल्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेत आहेत. या बैठकीला भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत हे देखील आवर्जून उपस्थित होते. कालच त्यांनी निमंत्रण पत्रिका जी काढली होती त्यामध्ये दोघांची नावं होती, भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांची. त्यामुळं अनिल सावंत हे सुद्धा शिवसेनेमध्ये परत येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यांचे काका तानाजीराव सावंत हे शिवसेनेचे बडे नेते आहेत आणि माजी मंत्रीसुद्धा आहेत. त्यामुळं तेच या सर्वांना शिवसेनेमध्ये पुन्हा आणतायत असं चित्र निर्माण झालेलं आहे. आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही सोलापूर जिल्ह्यामध्ये आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळं भालके गटाच्या ह्या बैठकीला अनिल सावंत यांची आवर्जून उपस्थिती दिसून आली. खरं तर विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी अनिल सावंत हे भगीरथ भालके यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते. मात्र आता विठ्ठल परिवार आणि सगळे जे परिचारक विरोधक किंवा भाजप विरोधक आहेत ते सगळे एकत्र झालेले आहेत आणि त्यांनी पंढरपूरमध्ये आपली एकीची मोठ बांधलेली आहे, जी नगरपालिका निवडणूक असेल किंवा त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीला दिसून आली. आणि आता शिंदे शिवसेनेमध्ये म्हणजे सत्तेमध्ये जाण्याची तयारी भालके आणि अनिल सावंत यांनी केलेली आहे. त्यामुळं पंढरपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके, भगीरथ भालके आणि भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष अनिल सावंत हे सगळेच जण 12 एप्रिलला शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत असं सांगण्यात येत आहे. आणि हे मतं जाणून घेण्याकरता म्हणून आजची ही बैठक होती. आणि या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी म्हणजे ते बरेच कारखान्याचे संचालक, अन्य पदाधिकारी उपस्थित होते, ग्रामपंचायतीचे सरपंच वगैरे. सगळ्यांनी सांगितलं की शिवसेनेमध्ये आपण जावं, सत्तेत जावं आणि आपली कामं करून घ्यावीत. कारण सत्तेपासून दूर असल्यानंतर कामं होत नाहीत. मात्र तीर्थक्षेत्र विकास आघाडीने पंढरपूर, मंगळवेढा या दोन्ही नगर परिषदांमध्ये आपली ताकद दाखवलेली आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा पंढरपूर तालुक्यात चांगलं यश मिळालं आहे. त्यामुळं आता हा गट शिवसेनेमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आहे. आणि याकरता म्हणूनच ही आढावा आज विचारविनिमय बैठक घेण्यात आली. आणि उद्या 7 तारखेला अशीच बैठक पंढरपूरला होणार आहे. आणि यानंतर युवा नेते भगीरथ भालके आणि भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष अनिल सावंत आपलीसुद्धा भूमिका मांडणार आहेत. मात्र यावेळी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण शिवसेनेत प्रवेश करावा आणि सत्तेत जावं अशी मागणी जोरदार पद्धतीनं केल्याचं आज दिसून आलेलं आहे. त्यामुळं 12 एप्रिलला भालकेंचा आणि अनिल सावंत यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होणार हे आता निश्चित झालेलं आहे. आणि अनिल सावंत हे सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज संस्था विधान परिषद निवडणुकीमध्ये शिंदे शिवसेनेकडनं प्रबळ दावेदार मानतात उमेदवारीचे. त्यामुळे त्यांची सोलापूर जिल्ह्यात आता ही निवडणुकीची तयारी मानली जात आहे.